ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स दुसऱ्या बैठकीला सुरुवात झाली. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 4 मार्चला सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसीला जे आरक्षण राजकीय मिळालं होतं, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते आरक्षण रद्द केलं. ते रद्द झाल्यानंतर केंद्र सरकार आपलं राज्य सरकारने त्या आदेशाच्या विरुद्ध एक रिव्हिजन पिटिशन दाखल केली होती. ती पिटिशन देखील सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केली आहे. त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठलंही राजकीय आरक्षण ओबीसी करता शिल्लक राहिलेलं नाही. या संदर्भात कशा प्रकारे या सरकारने हे आरक्षण घालवलं हे मला खरं म्हणजे या निमित्ताने आपल्यासमोर ठेवायचं. सर्वात पहिल्यांदा ही जी काही पिटिशन होती सर्वोच्च न्यायालयासमोर, ती ओबीसी आरक्षणामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये 50% वर आरक्षण चाललं आहे ते 50% आत आलं पाहिजे अशा प्रकारची ती पिटिशन होती. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जो एक 2010ला कृष्णमूर्तीच्या केसमध्ये जे जजमेंट आलं होतं सरन्यायाधीशांच्या बेंचने दिलेलं, त्याचा आधार घेत सांगितलं होतं की हे 50% आत आलं पाहिजे. आमचं सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेस कोर्टामध्ये या संदर्भात बऱ्याच जोरदार तिथे आर्ग्युमेंट झाले आणि कोर्टाने सांगितलं की बाकी ठीक आहे, पण कृष्णमूर्ती जजमेंटप्रमाणे हे आरक्षण प्रत्येक जिल्ह्यात सरसकट 27% असू शकत नाही, तर हे आरक्षण प्रपोर्शनल असलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही हे प्रपोर्शनल केलं पाहिजे. त्यानुसार आमच्या लक्षात आलं की हे जर आरक्षण 50%च्या वरचं उडालं तर साधारणपणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या 130 जागा बाधित होतात. आणि म्हणून आम्ही महाधिवक्ता आणि सगळ्यांना घेऊन बसलो आणि कृष्णमूर्ती जजमेंटचा त्या ठिकाणी स्टडी केला आणि लक्षात आलं की आपण प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशनचा ऑर्डिनन्स काढला आणि मग पुढे कोर्टाला वेळ मागितली तर या 120 पैकी 90 जागा ज्या 50%च्या वरच्या आहेत ते आपण वाचवू शकतो. आणि त्यानुसार आम्ही साधारणपणे हा ऑर्डिनन्स या ठिकाणी 31/7/2019ला ऑर्डिनन्स आम्ही त्या ठिकाणी काढला आणि त्यामुळे 90 जागा आम्ही वाचवल्या. कोर्टाला तो ऑर्डिनन्स सादर केला आणि कोर्टाला सांगितलं की आता हा ऑर्डिनन्स आम्ही काढलेला, या ऑर्डिनन्सप्रमाणे पुढची कारवाई करण्याकरता आम्हाला वेळ द्या. कोर्टाने त्यावेळेस निवडणुका 4 जिल्हा परिषदाच्या येणार होत्या, त्यांनी सांगितलं की आम्ही स्थगित करतोय 2 महिन्याकरता आणि पुढची कारवाई तुम्ही करा. आणि त्यामुळे ते आरक्षण त्यावेळी वाचलं. त्यानंतर हे नवीन सरकार आलं. आपल्याला कल्पना आहे की हे नवीन सरकार 28/11/2019ला आलं. त्यानंतर ही केस लागली आणि 13/12/2019ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे निर्देश दिले की तुम्ही कॉन्स्टिट्यूशन बेंचने कृष्णमूर्तीच्या केसमध्ये जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे कारवाई करा आणि आम्हाला पुढच्या तारखेला कळवा. कधी सांगितलं? 13/12/2019. सरकारने 13/12/2019 पासनं 2/3/2021 पर्यंत म्हणजे 15 महिने केवळ तारखा मागितली. 15 महिने.
आणि 15 महिन्यानंतर 2/3/2021 2 मार्च 2021ला एक ॲफिडेव्हिट सादर केलं, ज्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी सांगितलं की हो, काही जिल्ह्यांमध्ये आमचं आरक्षण 50%च्या वर चाललेलं आहे आणि आम्हाला पुढचा वेळ देण्यात यावा. आणि ज्यावेळेस अशा प्रकारचा वेळ मागितला, दुर्दैवाने आम्ही जो ऑर्डिनन्स काढला होता तो ऑर्डिनन्स हा त्याच्या पुढच्या म्हणजे नवीन सरकार आल्यानंतर पहिल्या अधिवेशनामध्ये तो कायद्यामध्ये परिवर्तित करायला पाहिजे होता. सरकारने तो ऑर्डिनन्स लॅप्स करून टाकला. आता परिणाम काय झाला की 15 महिन्यानंतर हे ॲफिडेव्हिट ज्यावेळेस सरकारने सादर केलं त्यावेळी कोर्ट चिडलं आणि कोर्टाने त्यांच्या जजमेंटमध्ये लिहून ठेवलेलं आहे की राज्य सरकार कोणतीही कारवाई न करता दुर्बल आणि बनावटी ग्राउंडवर या ठिकाणी तारीख मागते आहे, त्यामुळे आता आम्ही अशी तारीख देऊ शकत नाही. आणि लगेच 4 तारखेला सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाप्रमाणे 50%वरचं नाही ते तर केलंच, पण 50%च्या खालचं देखील स्थगित केलं आणि सांगितलं की कॉन्स्टिट्यूशन बेंचने जी कारवाई सांगितली आहे ती कारवाई केली नाही, म्हणून आम्ही हे स्थगित करतो. यानंतर मी स्वतः 5 तारखेला अधिवेशन सुरू होतं, 5 मार्चला अधिवेशनामध्ये सांगितलं की आपल्याला हे जर टिकवायचं असेल तर आपल्याला कॉन्स्टिट्यूशन बेंचने सांगितलेली कारवाई करावी लागेल. आणि ती कारवाई म्हणजे काय, तर राज्य मागासवर्ग आयोग गठीत करावा लागेल, त्याला एम्पिरिकल डाटा कलेक्ट करायला सांगावा लागेल आणि त्याच्या आधारावर आपलं आरक्षण जस्टिफाय करावं लागेल, तरच आता हे यापुढे टिकू शकतं. लगेच सभागृहामध्ये ठरलं की माननीय मुख्यमंत्र्यांकडे बैठक होईल. माननीय मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये हे स्पष्टपणे मी मांडलं की आपल्याला आता याच्यामध्ये कृष्णमूर्ती जजमेंटप्रमाणे पुढची कारवाई करावी लागेल. एक तर आम्ही जो प्रपोर्शनलचा काढला होता तोचा कायदा करावा लागेल, पण आता नुसता कायदा करून होणार नाही, कारण हे जजमेंट आलं याच्यासोबत राज्य मागासवर्ग आयोग गठीत करावा लागेल, त्यांना एम्पिरिकल डाटा तयार करायला लावावा लागेल, त्याच्या आधारावर आपल्याला पुन्हा एकदा आरक्षणाचा कायदा किंवा त्या संदर्भातलं अमेंडमेंट करावं लागेल. मी ज्यावेळेस हे मांडलं त्यावेळेस राज्याचे महाअधिवक्ता त्या ठिकाणी होते, त्यांनी त्याला दुजोरा दिला. विधी सचिव होते, त्यांनी दुजोरा दिला. त्या ठिकाणी आमच्या काळातले जे ग्रामविकास सचिव होते ज्यांनी तो ऑर्डिनन्स काढला होता ते होते, त्यांनी त्याला दुजोरा दिला आणि तिथे ठरलं की याप्रमाणे आपण कारवाई करू. परंतु त्यानंतर जे निवेदन सरकारने केलं ते वेगळ्याच प्रकारचं केलं. त्यात कुठेही राज्य मागासवर्ग आयोग गठीत करणार वगैरे किंवा कधीपर्यंत करणार हे काहीच सरकारने सांगितलं नाही. आणि ते न करता सरकार रिव्हिजनमध्ये गेली आणि मार्चपासनं तर जूनपर्यंत हा सगळा वेळ सरकारने घालवला. राज्य मागासवर्ग आयोग तयार केला नाही. या दरम्यान 5 पत्र मी सरकारला पाठवले की आपल्याला कृष्णमूर्तीच्या जजमेंटप्रमाणे केल्याशिवाय ओबीसीचं आरक्षण आपण वाचवू शकत नाही. पण एकाही पत्रावर कुठलीही कारवाई झाली नाही आणि फायनली ते जजमेंट आलं. आता आपण पुन्हा शून्यावर आलो. आत्तापर्यंत जर आपण राज्य मागासवर्ग आयोग तयार केला असता तर एम्पिरिकल डाटा जमा करण्याचं काम सुरू होऊ शकलं असतं आणि आपल्याला कदाचित पुढच्या महिन्या 2 महिन्यामध्ये हे आरक्षण पुनर्स्थापित करता आलं असतं. परंतु दुर्दैवाने आमचे मंत्री या 15 महिन्याच्या काळामध्ये मोर्चे काढण्यामध्ये मग्न होते. एकीकडे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पडत होता आणि मंत्री मोर्चे काढत होते. अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळाली. त्यांनी मोर्चे काढण्याच्या ऐवजी जर या केसेसमध्ये लक्ष घातलं असतं आणि त्या ठिकाणी अपेक्षा काय होती कोर्टाची, एवढीच अपेक्षा होती
13/12/2019च्या निर्णयाप्रमाणे केवळ राज्य मागासवर्ग आयोग आपण गठीत करून कोर्टाला सांगितलं असतं की आपण जे सांगितलं आहे स्ट्रिक्टली अकॉर्डिंग टू जे कृष्णमूर्ती त्या प्रकारे आम्ही आता के कृष्णमूर्ती त्या प्रकारे आम्ही कारवाई सुरू केली आहे, तरीही कोर्टाने हा आदेश दिला नसता. 8 वेळा आपण तारखा याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. आता याच्यात एक अजून गोष्ट मला सांगायची आहे. सातत्याने हे सांगितलं जातं की ओबीसीची जनगणना करावी लागेल, जनगणना केली पाहिजे, त्याला आमचं समर्थन आहे. पण या आरक्षणाकरता जनगणनेची आवश्यकता नाही. याचं कारण तुम्ही जर कृष्णमूर्ती जजमेंटचा पॅरा 48 आणि त्यातलं कन्क्लुजन 3 पॅरा 48 कन्क्लुजन 3 बघितलं, त्यात त्यांनी सेन्सस नाही म्हटलं, त्यात त्यांनी एम्पेरिकल डाटा म्हटलं. कंटेम्पररी एम्पेरिकल डाटा याचा अर्थ असा आहे की कुठलाही डाटा जो रिसर्च करून काढला. एक उदाहरण द्यायचं झालं तर मराठा आरक्षणाच्या वेळी आपण सेन्सस नाही केलेला, आपण एम्पेरिकल डाटा राज्य मागासवर्ग आयोगाकडनं तयार केला. आणि मराठा आरक्षणाचं जजमेंट जर तुम्ही बघितलं तर त्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे त्यांनी म्हटलं आहे की आम्ही हा जो डेटा आमच्यासमोर सादर झाला आहे हा क्वेश्चन करत नाही सर्वोच्च न्यायालयाने. त्याच्या निष्कर्षावर त्यांनी सांगितलं आहे, पण डेटा त्यांनी कुठेही क्वेश्चन केला नाही, कारण एम्पेरिकल डाटा करावा लागतो जसं आपण मराठा आरक्षणाच्या वेळेस केला. त्यामुळे हे जे सांगितलं जात आहे की आता ओबीसीची जनगणना केल्याशिवाय आरक्षण मिळत नाही, हेही खोटं बोललं जात आहे, चुकीचं सांगितलं जात आहे. आणि त्या दिवशी देखील मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सांगितलं की एम्पेरिकल डाटा तयार करायचा आहे. जनगणना मोठी आहे, ती इतर कारणाकरता करू, पण याच्याकरता एम्पेरिकल डाटा आहे. आणि त्याही वेळेस राज्याचे महाअधिवक्ता साहेबांनी म्हटलं होतं हे बरोबर आहे, एम्पेरिकल डाटा तयार करायचा आहे, जनगणनेची पूर्ण आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून एकूणच जर आपण बघितलं तर या सगळ्या ओबीसीच्या आरक्षणाच्या याच्यामध्ये मी खरं म्हणजे मला याच्यात राजकारण करायचं नव्हतं, पण काही लोक काही झालं की मागच्या सरकारवर टाकतात. तेव्हा आमच्या सरकारच्या काळामध्ये ऑर्डिनन्स काढून कोर्टाने तो ॲक्सेप्ट केला आणि या सरकारला 13/12/2019ला जो आदेश दिला तो 15 महिने न पाळल्यामुळे या सरकारने, आणि करायचं काय होतं, फक्त राज्य मागासवर्ग आयोग गठीत करून एम्पेरिकल डाटा आम्ही कोलेक्ट करतोय किंवा कलेक्ट करतोय एवढं जरी सांगितलं असतं तरी कोर्टाने हा आदेश दिला नसता. तर मला जाणीवपूर्वक याच्यामध्ये या आदेशातले काही पार्ट वाचून दाखवायचे आहेत, ज्याच्यामध्ये आपण बघा 13/12/2019ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे, इफ नो जस्टिफिकेशन कॅन बी ऑफर्ड द स्टेट गव्हर्नमेंट शॅल टेक corrective measures to ensure that the dictum of the Constitution bench of Supreme Court is complied with in its letter and spirit before next date of hearing and report compliance in that regard. म्हणजे काय म्हटलं तर कृष्णमूर्तीच्या जजमेंटमध्ये जी प्रोसेस सांगितली आहे ती पूर्ण करून आम्हाला पुढच्या डेटला सांगा. म्हणजे ते काय कोर्टाला समजत नाही का की लगेच ही काही होऊ शकत नाही. त्याचा अर्थच एवढा आहे की कृष्णमूर्तींच्या जजमेंटमध्ये जो मी पॅरेग्राफ सांगितला 48 त्याच्या कन्क्लुजन 3 मध्ये सांगितल्याप्रमाणे एम्पेरिकल डाटा तयार करण्याकरता राज्य मागासवर्ग आयोगाचं गठन करणं एवढंच अपेक्षित या ठिकाणी आहे. पण हे आपण 15 महिने केलं नाही. आणि आपण जो काही 4-2 मी 2 म्हणालो ते 4-2ला ॲफिडेव्हिट सादर केला आहे आणि निर्णय 4-3चा आहे. त्याचे ॲफिडेव्हिट आपण सादर केला आहे, त्याच्यामध्ये आपण प्लेनली कन्सिडर्ड दॅट रिझर्वेशन एक्सीड्स 50%, म्हणजे आपण मान्य करून टाकलं की हो आमचं आहे 50%च्या वर, पण कुठलंही जस्टिफिकेशन खालचं वरचं काहीच दिलं नाही. आणि त्यानंतर 15 महिन्यानंतर सुप्रीम कोर्टाला यांनी ज्यावेळेस तारीख मागितली त्या सुप्रीम कोर्ट काय म्हणत आहे, वी देअरफोर फेल टू अंडरस्टँड ॲज टू वाय द स्टेट गव्हर्नमेंट वॉन्ट्स फर्दर हिअरिंग of the matter on such flimsy
and spacious ground to observe sobriety, we say no more. इतकं स्पष्टपणे आणि हे करून सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी हे आरक्षण स्थगित केलेलं आहे. आता आमची मागणी एवढीच आहे, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. किमान 50% आतलं जे आहे हे आरक्षण तर आपण तात्काळ रिस्टोर करू शकतो. त्या दृष्टीनं आता तरी विना विलंब राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोग तयार करावा आणि डेटा, इम्पेरिकल डेटा हा कलेक्ट करण्याकरता सुरुवात करावी. आमच्या काळामध्ये आम्ही कोर्टाला हेही सांगितलं होतं की जो SCCचा सर्वे आहे तो सर्वे आमच्याकडे आहे, पण तो बायफर्केटेड नाही आहे. म्हणजे राज्यांना तो सर्वे देताना तो बायफर्केट करून दिला नाही आणि तो जुन्याच केंद्रातल्या सरकारचा 2011 सालचा निर्णय आहे, पण त्याच्यावर आधारितही एम्पेरिकल डाटा तयार होऊ शकतो. त्याचं बायफर्केशन केलं तरी एम्पेरिकल डाटा तयार होतो. आपण ते 3, 4, 5, 4 महिन्यात, 3 महिन्यात, 2 महिन्यात, जास्त स्टाफ लागला तर 2 महिन्यात आपण त्याचं बायफर्केशन करू शकतो. किंवा एम्पेरिकल डाटा तयार करण्याकरता आपण जर चांगल्या काही संस्था नेमल्या तर प्रत्येक जिल्ह्यातल्या शाळांमध्ये विद्यार्थी किती, त्यातले OBC किती, वेगवेगळ्या पद्धतीने हा सायंटिफिक डाटा तयार करायचा, ही जनगणना करायची नाही आहे. त्यामुळे हे जर राज्य सरकारने केलं तर मला असं वाटतं आत्ता फॉर्च्युनेटली सगळ्या निवडणुका पुढे गेल्या. नजीकच्या भविष्यामध्ये कोरोनामुळे निवडणुका होतील असं वाटत नाही आहे. त्यामुळे ह्या मधल्या काळात ही कारवाई जर राज्य सरकारने केली तर किमान 50% आतलं OBCचं आरक्षण हे बहाल करता येईल. 50% वर ज्या जिल्ह्यांमध्ये गेलाय ते उर्वरित, म्हणजे याच्यामध्ये विशेष प्रॉब्लेम जो येईल तो नंदुरबारला येईल, त्याच्यानंतर पालघरला येईल, यवतमाळ आणि यवतमाळला काही प्रमाणात येईल, पूर्ण नाही येणार, पण या 2 ठिकाणी तर, आणि सगळ्यात जास्त नंदुरबारला येईल. त्याच्या संदर्भात वेगळा विचार करून त्यातनं OBCला न्याय कसा द्यायचा हा तिथे मार्ग काढला जाऊ शकतो. पण किमान इतरत्र मात्र सगळीकडे OBC आरक्षण हे पुनर्स्थापित होईल. हे तात्काळ सरकारने केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे.